आपल्या कंपनीमध्ये काम कसं कसं करायचं आहे. तर क्लायंटकडनं आलेला प्रोजेक्ट, आता जे 2 प्रोजेक्ट आले आहेत, ISOचा आहे किंवा गोल्ड लोन सिस्टीम आहे. तर हे जे क्लायंट आहेत यांचं आणि डेटा इन्फॉर्मेशन किंवा प्रोजेक्ट मॅनेजर याचं डिस्कशन होतं आहे. आणि ही टीम पूर्णपणे डेटा गोळा करते. कोणाकडनं? क्लायंटकडनं. हा सगळा तयार झालेला डेटा आपल्या कंपनीच्या सिस्टीममध्ये येतो. कंपनीमध्ये आल्यानंतर डेटा आता काय करायचं, त्याचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगवर काम करायचं आहे. त्याला आपण सिस्टीम डिझाईन अँड ॲनालिसिस म्हणतो. हे पूर्ण एक वेगळं डिपार्टमेंट आपल्याकडे आहे. SDLC याच्यातनं आपल्याला करायचं काय, त्याचं सिस्टीम डिझाईन ॲनालिसिस करायचं आहे. याचा जो रिझल्ट आहे तो म्हणजे काय, डेटा फ्लो डायग्राम त्या प्रोजेक्टच्या ERD डायग्राम काढता आल्या पाहिजे, टेबल करता आले पाहिजे, त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पाहिजे. फर्स्ट NF, सेकंड NF, थर्ड NFपर्यंत आपण नॉर्मलाईज करतो, त्याच्यापुढे नॉर्मलाईज करत नाही. त्याच्यानंतर प्रायमरी की तयार झाली पाहिजे, फॉरेन की तयार झाली पाहिजे. टेबल तयार झाल्यानंतर आता टेबलच्या डेटाबेस तयार करणे, MySQLमध्ये सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण डेटाबेस लोड करणे, टेबल बनवणे, टेबलचे कॉलम लोड करणे, हे सगळं काम सिस्टीम डिझाईन अँड ॲनालिसिसतर्फे केलं जातं. आता याच्यानंतर आता काय करायचं आहे, म्हणजे सॉफ्टवेअर काय बनवायचं हे फायनल झालेलं आहे. हे करता करता या ठिकाणी अजाईल टेस्टिंगवाले जे लोक आहेत त्यांना पण आपण एकदा सॉफ्टवेअर दाखवतो, क्लायंटची सगळी रिक्वायरमेंट दाखवतो. आता ह्या डिपार्टमेंटनंतर आपलं टीम लीड म्हणजे आता टेक्निकल डिपार्टमेंटकडे म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे डेटा आला. समजा एक्झाम्पल आपल्या इथं स्नेहल मॅडम आहेत, तर यांच्याकडे तो डेटा येईल, तो एकदा स्टडी करतील आणि त्यांच्या अंडरमध्ये जे डेव्हलपर आहेत त्यांच्यापर्यंत तो डेटा एक्सप्लेन करतील काय करायचं आहे. तर आपल्याला आता सॉफ्टवेअर बनवण्यासाठी फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस सगळं डिझाईन करायचं आहे. युजरचा व्ह्यू काय आहे, ॲडमिन व्ह्यू काय आहे, ॲडमिन काय ॲड करणार, काय डिलीट करणार किंवा एडिट करणार, हे सगळं ॲडमिनच्या डॅशबोर्डला काय करणार हे सगळं डिसाईड या सॉफ्टवेअरद्वारे, या डिझाईनद्वारे तयार केलेलं आहे. इथून आता आपल्याला क्रेड ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे या फॉर्मवर डेटा सर्व्हरला, सर्व्हर टू डेटाबेस, डेटाबेस टू पुन्हा सर्व्हर किंवा सर्व्हर टू क्लायंट साईड किंवा इथं ॲडमिन साईडला दिसला पाहिजे. तर हे सगळं करण्यासाठी एक पूर्ण सायकल तयार केली जाते. ही सगळी या पूर्ण टीमकडनं डेव्हलप केलेली सायकल आता आपण डिप्लॉय करतो आहोत. डिप्लॉय करताना आपण GitHub वापरतो. GitHubला ॲडमिन, युजर हे सगळं आपल्याला आलं पाहिजे. आपल्या स्टुडंटला, आपल्या पूर्ण इंटरना हे सगळं करता आलं पाहिजे. हे डिप्लॉय करायचं आहे. तर सुरुवातीला आपण डिप्लॉय कसं करतो, GitHubद्वारे डिप्लॉय करतो आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ते ऑनलाईन टाकायचं आहे किंवा क्लायंटच्या वेबसाईटला किंवा क्लायंटच्या सर्व्हरला टाकायचं आहे. पण सध्या आपण ते डिप्लॉय GitHubवरनं करतो आहोत. मग GitHub सगळ्यांना आलं पाहिजे आणि ही डिप्लॉयमेंट झालेली फाईल टेस्टिंगला पुन्हा दिली जाते. जर अजाईल टेस्टरने इथं चेंजेस सांगितले तर याप्रमाणे पुन्हा ते चेंजेस करून पुन्हा डिप्लॉयमेंटला दिली जाते. एखादं मॉड्यूल जर डिप्लॉय झालं तर आपण क्लायंटला पण ॲक्सेस देतो आहोत. क्लायंट जर सॅटिस्फाईड असेल आणि टेस्टिंगवाला पण सॅटिस्फाईड असेल तर आपण पुढे जाऊन एक एक मॉड्यूल बनवतो आहोत आणि हे मॉड्यूल कम्प्लिटली सगळ्या पूर्ण झालेली मॉड्यूल या ठिकाणी डिप्लॉय होत आहेत. थँक्यू.